सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलेला आहे गोकुळ येथे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जिथं श्रीकृष्ण यांचं बालपण वगैरे गेलेलं आहे त्या ठिकाणी आपण आलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कसा वाटला ते सांगा तुम्हीसुद्धा व्हिडिओ. चला बघत राहा पूर्ण व्हिडिओ. आता ते मस्त याच्यावरती चित्र वगैरे काढलेली श्रीकृष्ण यांचे तर बघू शकता. गाई वगैरे जेव्हा Turn left, then your destination will be on the right. बघा झोपलेले इथं गायीसोबत बलराम भैया, त्यांचे मित्र सुदामा. वा पोपट वगैरे पण आहे तिथे खूप. आय एम सो हॅपी टू सी. खूप दिवसानंतर म्हणजे आधीच यायचं होतं. संपादे मंदिर आहे. तर फायनली आपण जे मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत. इकडं तुम्ही उजव्या साईडला पाठीमागून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पूर्ण जो आहे हे मंदिर आहे जिथं श्रीकृष्ण यांचं बालपण गेलेलं आहे. हे जो आहे गोकुळमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जो झाड वगैरे आहे हे इथं एक म्हणतात की विश मागितले तुम्ही की पूर्ण होऊन जाते. आणि खूप सारे भाविक भक्त आणि इथं मंदिराचं कामसुद्धा चालू होतं, कारण काही भिंती वगैरे पडल्या होत्या त्याच्यामुळं बाजूलाच मंदिरसुद्धा बांधणं चालू होतं. हे असा काय मधला व्ह्यू आहे त्यांच्या घराचा, जो आधी त्यांचं बालपण गेलेलं आहे त्याचा. बघू शकता. जेव्हा त्यांनी माती खाल्ली होती त्यांचा इथं देखावासुद्धा केलेला आहे. जेव्हा ते पूर्ण नदीमधून घेऊन येतात त्याचासुद्धा एक देखावा इथे केलेला आहे. आणि हे जे आहे जेव्हा नदीतून त्यांना घेऊन येतात तर इथं आणलं जातं. हीच ती जागा आहे, बघू शकता. आणि बाहेर आलो दर्शन घेऊन. बाहेर आल्याच्या नंतर खूप गर्दी पण झाली होती. आणि आता निघतोय आपण बाहेर आता, कारण आपल्याला जायचं होतं रमण रेतीला. तर लगेच चालत थोड्या वेळात आलो की मला रिक्षासुद्धा बघायला आलो होतो. इथे बघा मोर, बघा मोर. मोर पूर्ण पिसारा फोडून थांबलाय. आई शपथ, पहिली वेळेस नजारा बघतोय या साईडला एकदा. खूपच भारी. हे बघा मोर. हे बघा मोर बनवत आहेत, यांची कला आहे. हे बघा तो मोर आहे. खूप सारे आहेत इथं. टोटल कितने होंगे यहाँ पे मोर? 20? काफी है फिर तो. हम खेतों में देखते हैं ऐसा ही. वाह, किधर बाहर गया होगा फिर. ते बघा आला एक. काटता नाही आहे क्या? मस्त दिसतोय की नाही. एकदा पिसारा वरती उठवायला पाहिजे. इकडंच बघतोय. काय आवाज आहे, जातोय तिकडेच. चला आपण सुद्धा जाऊ आता. अरे नजारा होता, एकदम नॅचरल जागा आहे. त्याच्याजवळ 20 मोर होते आणि समोरच्या जागी जाणार आहेत ना तिथं पण पूर्ण खूप सारे मोर असणार आहेत. त्याला विचारून बघू जातं. तर आम्ही रमणला पण रिक्षा पण भेटलेला आहे. 20 रुपयामध्ये किंवा 10 रुपयामध्ये पण जातात, पण इथं असल्यामुळे बहुतेक येत आहेत ते. तर नाही रे, तिथे भेटूया आता. गौशाळा बघा केवढी आहे.
रमण रेती आश्रमला आलेले आहे. आता चप्पल ठेवून आता मध्ये जाऊया आपण. पिण्याचं पाणी मध्ये आहे बघा. बाराशे 4 मंदिर बंद आहे का? एक नंबर आश्रम आहे पूर्ण. तिकडे झोपडी वगैरे पण आहेत, तिकडे पण जाणार आहे आपण. आधी मध्ये दर्शन घेऊन येऊया आपण. बम बम बोले. लाल की जय. हरे कृष्णा. ठाकूरजी. परिक्रमा. एकट्याने फिरायची मजाच काय वेगळी आहे बघा. पूर्ण मागून कुंड आहे. आता बसतोय मी एका जागी, मस्त शांत वातावरण आहे पाण्याच्या जवळ. आता उद्याचा प्लॅन आहे आपला वृंदावनचा. आज आपण जे केलेलं आहे गोकुळ आणि रमण रेती, हे दोन्ही आपले जे आज झालेले आहेत. आणि कालचा जो होता तो व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते नक्की सांगा, कारण थोडा टाईम लागेल अपलोड करायला सुद्धा. 2 ते 3 दिवसामध्ये गॅपसुद्धा असणार आहे, कारण एडिटिंग वगैरे करायला थोडा टाईम लागतो. आता नेक्स्ट प्लॅन काय माहिती नाही, कारण मी सुद्धा थोडंफार काहीतरी पर्सनल गोष्टी पण चालू आहेत. आणि गरमी तर विचारू नका, एवढी वाहिली इकडे. तर सुद्धा मी येतोय फिरतोय कुठेतरी चालू आहे, बघू शकता. अजून तुम्हाला नजारा दाखवतोय थांबा. इथे सुद्धा मोर आहे. खूप जवळ जातो पण अंगावरती नको यायला. येणार तर नाही पण दूर जातो यार. जाऊ नको जाऊ नको जाऊ नको ना. खूप मोर वगैरे आहे तिकडे, म्हणजे काय वातावरणच तसं आहे. गाई वगैरे आहेत पाठीमागून, बघू शकता मोर. मी नाही हे जस्ट बघा. अरे यार हाँ बनाइए गाय. राधे राधे. कितने मोर हैं यहाँ पे पूरे? वो होता है जाकर तो उड़ी जाते हैं, पूरी गिनती ना है. भयंकर ऊन. याचा उसाचा रस्ता घेऊ, याला विचारतो मराठीमध्ये कितीला आहे. समजते का पण? कितने 20ला? त्याला समजलं काय विचारताय? वाटलं रे बाबा थंड थंड रस येईल. पहिली वेळेस मी बघतोय किलोमध्ये केळं आहेत. आधा किलो देतो. God, oh, yes, man, this daily now. 50 रुपये किलो लावलेत.
कितना ऑयल 30 रुपये नहीं आधा डजन ही रहने दो ना वही अपना ही है दे दो ठीक है केला खाएगा खाएगा ठीक है एक एक दे दो इन दोनों उसमें क्या ले लो चलो 30 रुपये का दिया ना 100 का छुट्टा है ये लो 70 वापस दे दो ऐसा क्यों उधर ये तो डजन से बिकता है ना किलो से कार नहीं हमारे इधर क्यों लोग ऐसे डजन से बेचता है चलो अच्छा है अच्छा इसको केला तो खिलाने देते होंगे ना हिरन हो ठीक है हम भी एक दो खा लेंगे उनको भी खिला देंगे हाँ हे बघा इथं हरण वगैरे आहेत हे बघा किती जवळ आहे काळविंट आहे ना हा तर ही शपथ आणि गावाकडं तर कसला वेला अरे काय नाही बाबा थांब काहीतरी गहू वगैरे खायला टाकलेले खाली आणि गावाकडं तर भिरपळतात आपल्याला पाहून समोर आहेत अजून हे बघा ती जवळून बघतो काय काय आहे मध्ये तिकडे शामुर्गा पण आहे खूप दूर आहे पण दिसणार पण नाही तिकडे लांब आहे मग केळ खाते का नको केळ खाऊ घालतो याला चल ने 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 तरी आया बाई अरे सगळे झाले आता तर अजून एक आहे अजून एक आहे अजून एक आहे चलो ले 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 अजून एक आहे ते इकडे छोट्या हारणं पाहू छोटा आरेन येते का छोटा आरेन आला चलले अरे 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 भांडणं करायला लागले अरे मध्ये काय कोंबडी कबूतर काय आहे ससे पण आहे त्याच्यामध्ये हे बघा ससा अजून इकडे काय आहे इकडे काय नाही खाली आहे कबूतर आहेत मधात ससे आहेत ससे खूप आहेत पण मध्ये हे बघा हिरण हिरन पार्क बिस्किट कच्चा आटा मैदा से बने पदार्थ नहीं खिलाए आगे से वन विभाग आता निघालो मी मथुरेला आज आपण जे आहे गोकुळ आणि रमण रेती केला आणि मथुरेला रिटर्न जातोय कारण आपल्याला मथुराहून रिटर्न करून आपल्याला लगेच संध्याकाळी आपल्याला वृंदावनला सुद्धा जायचं आहे तर आता लगेच मी इथून एक 40 मिनटाचा रस्ता होता है ना अच्छा ये बना है ना अभी कैसे बना दे बताओ अभी पहले ये क्या मलाई है ना पूरा वही दही दही Why is he? हाँ दोनों जगह जाके आया रमन रेती और गोकुल दोनों भी किया ते गेलं चालू पूर्ण तर फायनली वृंदावनला पोहोचलो आहे मी
आणि नेक्स्ट पार्टसुद्धा येणार आहे. वृंदावनचा एक वेगळं करतो आहे आपण. आज आपण जे केलेलं आहे गोकुळ आणि रमण रेती या 2 जागचा एका जागी आहे आणि वृंदावनचे 2-3 पार्ट हे वेगळे येणार आहेत. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, कारण आपण एक नवीन सिरीजच काढल्यासारखी काढतो आहे. म्हणजे कुठं कुठं जाऊन वेगवेगळे, जसं मथुरेचा वेगळा, वृंदावनचा वेगळा असेल, पुन्हा आग्र्याला जाणार आहे, दिल्ली असेल, म्हणजे असे 4-5 ठिकाणचे जे आपण संपूर्ण वेगवेगळे ब्लॉग येणार आहेत. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चला भेटूया लगेच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाकीची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. रूमचे रेंट किती आहेत, पूर्ण खर्च किती येणार आहे, वृंदावन मथुरा आणि बाकीचासुद्धा मी जिथे जिथे जाणार आहे त्याचासुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला भेटूया लगेच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.